नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, सुरुवातीलाच त्यांनी रम्याचं सीन दाखवलेलं आहे. रम्या गाढ झोपेत असते आणि तिला स्वप्नामध्ये काव्या दिसते आणि ते काव्या दिसते तर दिसते आणि काव्याला कोणीतरी गुलाबाचं फूल देते हेही तिला दिसतं. ती ज्यूस पिताना सुद्धा दिसते, म्हणजे एका ग्लासमध्ये दोघं जण ज्यूस पिताय असं तिला स्वप्नामध्ये दिसतं. आणि ती म्हणते की वळना वळना. स्वप्नामध्ये तिला काव्या असं बोलताना दिसते की आतापर्यंत कोणालाच कळलं नाहीत आपल्याबद्दल, सगळ्यांच्या नाकावर टिचून आपलं अफेअर सुरूच राहिलं आणि सुरू राहील. कधी कोणाला काही कळणारच नाही आणि कधी कोणी शोधून काढूच शकणार नाही. ही रम्या झोपेतच बडबड करत असते, मी शोधणार काव्या, मी शोधणार. तू आमच्या नाकावर टिचून करत होतीस ना, तुझं नाकच कापतेस. कुठे पळालीस आणि ही झोपेतच बडबड करते बरं का. आणि काव्या काव्या ओरडते आणि जोरात दचकून उठते आणि ही वसू आत्या बी म्हणते, ए रम्या काय झालं, आणि त्या लाईट पण लावतात आणि इकडे रम्याला डोळे उघडतात आणि रम्या म्हणते की तो 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 मुलगा बघितला नाही दिसला. वसू आत्या म्हणतात, अगं कोण मुलगा? स्वात्या म्हणतात, अगं कुठल्या मुलाला बघितलं होतंस तू? स्वात्या म्हणतात, स्वप्नात बघितलं म्हणजे पार्थला बघितलं का तू? रम्या चिडते आणि म्हणते, नाही काही. रम्या खूप हे झालेली असते आणि म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड, मला त्याचा चेहरा बघायचा नाही दिसला. माझ्या डोक्यात सतत त्या काव्य आणि त्याच्या बॉयफ्रेंड बद्दल विचार सुरू आहेत. स्वप्नात सुद्धा तेच दिसतायत मला. स्वात्या म्हणतात, का दिवस रात्र त्यांचा विचार करतेस तू? त्याने तब्येतीवरती परिणाम होईल ग बाळा, मेंटली इलनेस येईल. तेवढ्यात रम्या म्हणते की असू देत आई. रम्या म्हणते की माझ्या पार्थला मिळवण्यासाठी मला वेड्यासारखे प्रयत्न करावे लागतीलच ना मला. शांत बसून नाही चालणार. ती इकडं तिकडं ते उशी फेकती आणि तो फोन शोधते आणि वसवात्या, अगं रम्या काय 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 चाललंय काय? स्वात्या म्हणतात, कुणाला फोन करतेस तू आता? रम्या म्हणते, तुला नाही का म्हटलं तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ हॅकर ना, तो आपल्याला फुटेज देणार आहे, त्याला मी पेनड्राईव्ह दिलाय मगाशी. आणि वसवात्या तिच्या हातातनं फोन घेऊन घेतात आणि बहुतेक ही थोडीशी ना मेंटली डिस्टर्ब झालेलीच दिसते. तिच्या अशा वागण्यामुळे तर आपल्याला तेच कळतंय. आणि इकडे वसवात्या म्हणतात, अगं रम्या, रात्रीचं 1 वाजता फोन करतं का कोणी? इकडे हे रम्या म्हणते, मग काय करू आता? रम्या म्हणते, मला ना आता धीर धरवतच नाहीये. रम्या म्हणते की काव्या आणि पार्थ यांचे लग्न मोडायची संधी आली आपल्याकडे. रम्या म्हणते, हा गोल्डन चान्स आहेत काय? मला या संधीचं सोनं करायचं आहे. मला मोडायचंय त्या दोघांचं लग्न. तुला माहिती ना, माझा पार्थ माझ्या हातून कायमचं निसटून जाईल का आई? रम्या म्हणते, मी खूप स्वप्न बघितले त्याच्यासोबत सुखी संसाराचे, पूर्णच होणार नाही. त्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असणार नाही. इकडे बसवात त्या रम्याला खूप शांत करण्याचा प्रयत्न करतात की रम्या ऐक माझं, असं काहीच होणार नाहीये, विश्वास ठेव माझ्यावर, नको ग त्रास करून घेऊ स्वतःला. स्वतः सुद्धा रडतात आणि म्हणतात की मला नाही बघवत ग तुझा त्रास रम्या. स्वतः म्हणतात की मला सांग, गुरुजींनी भाग्य केलेत ना, मग तसंच होणार सगळं. ती तुझे प्रयत्न बघते आहेत बाळा, असे प्रयत्न कोणी करतं का? असो. स्वतः म्हणतात की नियती पार्थचा हात नक्की तुझ्या हातात देणार, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काव्याचा बॉयफ्रेंड आपल्याला नक्की सापडणार. आणि इकडे ही रम्या म्हणते की आई खरंच असं होईल? स्वतः म्हणतात, खरंच असंच होणार आहे, प्लीज बाळा शांत होतो. स्वतः आणि एक काम कर, पाणी पी आणि शांत हो. आणि तिला पाणी प्यायला देतात आणि म्हणतात की हळू पी. आता ही बहुतेक झोपलेली असणार आहेत, कारण आता डायरेक्ट सकाळ दाखवलेली आहे आणि सकाळचा सीन किती छान बघा. इकडे नंदिनी जीवासाठी ब्रेकफास्ट तयार केलेला असतो आणि तो त्याला खाऊ घालत असते. जीवा म्हणतो की अगं मला बाबांच्या आधी पोचायचं ऑफिसला, चकाचक बाई. नंदिनी म्हणते, अहो ठीक आहे, एवढी काय घाई आहे? हा जीवा म्हणतो, अरे नंदिनी म्हणते, सकाळी खाऊन पिऊन मगच ऑफिसला जायचं. त्या पोट तृप्त झालं ना की डोकं कसं दिवसभर छान काम करतं. आणि इकडे हा करतो. आणि इकडे नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, 1 इडली घ्याच तुम्ही. हा जीवा म्हणतो, अगं बाळ पोट फुटेल माझं. नंदिनी काय ऐकत नाही आणि म्हणते, काय फुटणार नाही, अंगी तर लागलं पाहिजे की नाही. आणि जीवा तिच्याकडे बघतो. नंदिनी म्हणते की आज मी डब्यामध्ये नारळाची खिचडी, मस्त वालाची खिचडी दिली आहे, तूप टाकून खा. आणि हा जीवा म्हणतो, हे काय तू फॅन्सी डबे देतेस ना, ऑफिसला काम करायला जातो का जेवायला, हेच मला कळत नाही. जीवा थोडा नाराज होतो आणि म्हणतो की अगं मला ऑफिसमध्ये जेवण करायला वेळ मिळत नाही आणि दुसऱ्यांना ऑफर करायला तर नाहीच नाही. आणि हे ऐकून नंदिनीला थोडंसं वाईट वाटतं. नंदिनी विचारती, काय झालंय, मला खरं खरं सांगा, तुम्हाला
खोटं बोलता येत नाही जीवा. जीवा म्हणतो तुला सगळंच कसं कळतं यार, तू इतकी कशी हुशार आहे. नंदिनी म्हणते आता काय झालं सांगाल की नाही पटकन. नंदिनी म्हणते की ऑफिसमध्ये तर आधी खूप पॉप्युलर होता तुम्ही. जीवा म्हणतो की आधीचा जीवा खूप वेगळा होता अगं, गोष्टच वेगळी होती. तसा होता, त्याचे मनाचे डोळे उघडे असायचे सगळ्यांसाठी. पण आत्ताचा जीवा धास्तवलेला असतो, कुणावरही विश्वास ठेवायचा वाटत नाही त्याला. जेव्हा मी प्रिंटर घ्यायला प्रिंटआउट पाशी उभा होतो तेव्हा 2 कलिग्स त्यांनी कसं त्याच्या घरच्यांना फसवलं असं म्हणाले. मला वाटलं की ते माझ्याबद्दलच बोलतायत. नंतर मला कळालं की ते त्या अकाउंट डिपार्टमेंट बद्दल कार्तिक बद्दल बोलत होते. दिनी म्हणते की समजू शकते मी, तुम्ही हे सगळे निगेटिव्ह विचार ना तुमच्या डोक्यातनं काढून टाका. दिनी म्हणते की बस तुम्ही जीवा आहात आणि आज जी लोक तुम्हाला नावं ठेवतायत ना तीच लोक अभिमानाने तुम्हाला त्यांच्यात घेतील बघाच. पण मदतीचा हात पुढे केला की ते आपोआपच मैत्रीचा हात पुढे करतील. आणि जीवा म्हणतो की खरंच असं होईल. नंदिनी म्हणती होईल. आणि आता खा पटापट, मी पटकन इडली घेऊन येते तुमच्यासाठी. जीवा म्हणतो अगं बास चकाचक बाई, सगळ्या इडल्या काय माझ्यावरच संपवणार आहेत का तू. इकडे ही चकाचक बाई इडल्या आणण्यासाठी गेलेली असते आणि इकडे बघा आता विक्रम दादा कोणाशी तरी फोनवर बोलत असतात. आणि इकडे आपण बघतो की मानिनी काकू अंघोळ करून बाहेर आलेल्या दिसत आहेत, कारण त्यांनी डोक्याला टॉवेल वगैरे गुंडाळलेला दिसतोय म्हणून त्यावरनं बोलले मी. विक्रम दादा म्हणतात की येस येस मिस्टर बेडेकर, तुमच्या फार्मच्या डिझायनिंग मध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे, काळजीच करू नका तुम्ही. आणि आपल्याला प्रेक्षकांनो रम्या ही तिथे दिसतेच. बाबा म्हणतात की हो हो लवकरात लवकर तुम्हाला प्रेझेंटेशन मिळेल. ओके या ओके बाय 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 हॅव अ नाईस डे. आणि इकडे रम्या म्हणते की मामा मी ऑफिस जॉईन केल्यापासून मला एकही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाहीये. रम्या म्हणते की डिझाईन अँड डेकोर मध्ये मला चांगला एक्सपिरियन्स आहे. रम्या म्हणते की मला हे प्रेझेंटेशन करून देशील प्लीज. आणि इकडे बघा ही मानिनी काकू आहेत ना, ती आरशातनं रम्याला बघत असते. इकडे मामा म्हणतात की ऑफिसच्या कामाबद्दल ऑफिसमध्येच बोलूया. रम्या म्हणते हो चालेल. रम्या म्हणते की आय होप तू मला स्वतः ऑफिसमध्ये बोलवशील, प्रेझेंटेशन देऊ देशील. इकडे रम्या गेल्यानंतर विक्रम दादा म्हणतात काय मग मानिनी नाश्त्याला काय केलंय. मानिनी म्हणती काल जो तुम्ही ठेला लावला होता पाणीपुरीचा ना, पुरी केली होतीस, आज मी काय करते गमछा करते आणि तुम्हाला नाश्त्याला शेवपुरी देते. इकडे म्हणतात हे मी काय म्हणतो मानिनी, बिके जे काल जे ते चमचाक करून जे केलं ना हे तुला जमणार नाही. इकडे मानिनी म्हणती खरं आहे, कारण नाटकीपणा करणं हे देशमुखांना जमतं ना. मानिनी म्हणते आमच्या कुलकर्ण्यांकडे कोणी नाटकं करत नाही. इकडे विक्रम दादा त्यांना चिमटा काढतात आणि म्हणतात केलात ना कुचकेपणा केलात ना. आणि मानिनी काकू यावर खूप हसतात. विक्रम दादा म्हणतात की काल धमाल आली की नाही मला सांग. मानिनी काकू म्हणतात आली खरी. मानिनी काकू म्हणतात की तुमचा नाटकीपणा बघून या दोघी इतक्या हसत होत्या तर सुद्धा. मानिनी काकू म्हणतात मला म्हणायला की गाल दुखायला लागले. आणि इकडे विक्रम काका म्हणतात की माझी एक तक्रार आहे. मानिनी काकू म्हणतात काय. अगं हे सगळं झाल्यानंतर मी किती वाट बघत होतो तुझी, झोपून गेलो बाई. इकडे मानिनी काकू म्हणतात तुमचं ना काहीही असतं बाई, सगळं आवरावर कोण करणार आहे. मानिनी काकू म्हणतात पण अर्थात मी एकटी असती ना तर आवरावर करायला खूप वेळ लागला असता. मदत केली माहिती की नाही. बाबा म्हणतात कोणी. मानिनी काकू म्हणतात काव्या आणि जीवानी. आणि इकडे विक्रम दादा म्हणतात हो वा 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 वा, आता काय त्याच्या जोडीदाराने त्याला ट्रीट दिली ना. दादा बरोबर बोलतात की ते म्हणतात की कोणी जर त्या माणसासाठी काही केलं की नाही मग त्या माणसाला सुद्धा असं वाटतं की त्याच्यासाठी काहीतरी करावं. इकडे मानिनी काकू म्हणतात हे जे तुम्ही म्हणतायत हे एकदा जीवाच्या बाबतीत विचार करून बघा ना. मानिनी काकू म्हणतात की आता रम्या आली होती आणि काय म्हणाली ते मी ऐकलं. आणि कथाई म्हणतात की बघा ना मला हे आवडत नाही, घरात बसूत आहे आणि ऑफिसमध्ये रम्या एकदम अशा ऍक्टिव्ह झाल्या आहेत, त्यात ना खुपसत असतात त्या. ताई म्हणते हे बघा जीवा ऑफिसमध्ये इतकं काम करतोय, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न करतोय, आज खूप धडपडतो आहेस तो. असं काय असतं ना ते तुम्ही जे प्रोजेक्ट नवीन असेल ते रम्याला देऊ नका ना, मला द्या. आणि यावर बाबा म्हणतात बघा हे बघ मानिनी, ऑफिसच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव कधीच करत नाही. ऑफिसमध्ये काय रम्या पार्थ आणि जीवा आहेच का फक्त, तिचा स्टाफ सुद्धा आहेत ना. उगाच असं वाटायला नको का मी बायस्ड आहेत म्हणून. मानिनी काकू म्हणतात की यातलं मला काही कळत नाही, मी तुमच्या ऑफिसमध्ये कधीतरी काहीतरी बोलते का ना. काकू म्हणतात की आता मी जे बोलते त्यावर तुम्ही जरा विचार करा प्लीज. बघा इकडे सगळं चालू असताना ह्या मानिनी ताईंनी विक्रम दादांना आता थोडं पेचत पाडलेलं आहे. पण असो, आता विक्रम दादा ते हुशारीने बरोबर सॉल्व्ह करतील की कोणाला हे प्रेझेंटेशन हातात द्यायचं आहे ते बघू. आता इकडे आपण पार्थ बघतो की
फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की हॅलो, मी पार्थ देशमुख बोलतोय. पार्थ म्हणतो की काव्यात डिझाईनचं मंगळसूत्र बनवायला टाकलं होतं, पर्यंत आलाय ते. एवढ्या तिथे काव्या येते आणि हा म्हणतो की हरकत नाही, कळवा मला. ही काव्या म्हणते की देशमुख ऑफिस जॉईन करतायत ना आजपासून. पार्थ म्हणतो की वा, नोटीस केलं का प्रेक्षकांनो, दोघींनीही ब्ल्यू ब्ल्यू घातलेला आहे आज. बघा, पार्थ मागे वळून बघतो तर काय, ही काव्या हेअर ड्रायरने केस ड्राय करत असते आणि काव्याचं लक्ष मात्र त्यांच्याकडेच असतं, कारण त्या ड्रायरने ते केस ड्राय करत असते, पण तिचे ते केस उडत असतात तर ती खूप छान दिसत असते आणि काव्या तिला आरशात बघत असतो आणि हे तिच्या बहुतेक लक्षात येतं, म्हणून ती मागे वळून बघते आणि पार्थला डोळ्यांनी खुणवते की काय चाललंय, पण पार्थचं बहुतेक लक्षच नसतं. पार्थ तिच्याकडेच बघत असतो. त्यानंतर पार्थ थोडा जवळ जातो आणि काव्या खाली बसते आणि पार्थ म्हणतो की मला इतकं छान वाटतंय ना, अभ्यासाचं पुस्तक हातात, नाकावरून घसरणारा चष्मा, अशा अवतारात नाही आहात तुम्ही. म्हणतो की परीक्षा संपल्यामुळे आधी सारख्याच काव्या झाल्या, एकदम मोकळ्या, केअरफ्री, ती लग्नाच्या आधी भेटल्या होतात ना तशा. इकडे काव्याला आठवतं की जेव्हा ती पायऱ्या चढत असते तेव्हा ती अचानक पाय घसरून पडत असते, तेव्हा तिला पार्थनेच वाचवलेलं असतं. तेही आठवतं की जो पत्रिका लिहिणारा असतो तो म्हणतो की जी पार्थ यांचा विवाह काव्यासोबत योजिला आहेत. हे चुकूनच झालेलं असतं, पण हा नियतीचा सगळा खेळ असतो. बरोबर आहेत की नाही प्रेक्षकांना. ती हे बघता स्वप्न मागचा आठवता क्रीम ओतत असते आणि तेवढ्या तिच्याकडनं ती क्रीम जास्त झालेली असते आणि ती जोरात ओढते. देशमुख काय हे, त्याकडे बघून म्हणते की तुमच्या नातात नेहमी गोंधळ घालते मी, काय केलं मी हे सगळं, आता एवढ्या क्रीमचं काय करायचं मी. पार्थ म्हणतो की काही झालं तरी तुम्हाला सवय लागली ओरडायची. देशमुख. पार्थ म्हणतो की हे क्रीम रात्री लावताना तुम्ही मग दिवसा डोळ्या का लावताय. काव्या म्हणते ते नाईट क्रीम असतं, हे डे क्रीम आहे. म्हणतो की नाईट क्रीम, डे क्रीम, मॉर्निंग क्रीम, आफ्टरनून क्रीम. पार्थ म्हणतो की असो, जास्त झाला आहेस तर द्या मला, लावतो. काव्या म्हणते हे बरं तुमचं, तुम्हाला सगळ्या माझ्या गोष्टी आवडतात. फेस क्रीम, फेस पॅक, फेस वॉश, सगळं एक्स्ट्रा असेल ना तर ते वाया जात नाही. त्यामुळे आणि काव्याला हसायला येतं. काव्या म्हणते की जनरली मुलांना अशा गर्दी गोष्टी आवडत नाहीत देशमुख. पार्थ म्हणतो की काव्या तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो की लहानपणी मी खूप क्यूट होतो हो. पार्थ म्हणतो की आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त, आणि काव्या सुद्धा गालातल्या गालात हसते बरं का. पार्थ म्हणतो की आईनं मला अशी छान मुलीसारखं तयार करायची. पार्थ म्हणतो अगदी अगदी मी ना बेबी गर्ल दिसायचे. इकडे काव्या म्हणते की पार्थ त्याचा वर्ड करेक्ट करतो आणि म्हणतो की दिसायचो. पार्थ म्हणतो की सॉरी, आणि इकडे काव्याला जोरात हसायला येतं. ते किती जोराने हसत असते. काव्या म्हणते की अहो काय करायचं हो तुमचं देशमुख. काव्या म्हणते की तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही लहान असताना क्यूट दिसायचा. काव्या म्हणते की ठीक आहे, आपण आता तुम्हाला आत्ता क्यूट करू. म्हणतो की कसं. म्हणते की मी आहे ना, बसा ना तुम्ही, बसा. आणि त्याला त्या चेअरवर बसवते. तो खाली बसतो, नुसतं बसून राहतो. आता काव्या चिडते आणि म्हणते की अहो चष्मा तर काढा ना. आणि मग पार्थ ना चष्मा काढतो. काव्या जी जास्त झालेली क्रीम असते ना ती पार्थला लावते आणि तिथे गाणं लागतं, वाट हरवली धुक्यात जेव्हा ते भेटलो आपण सांग. आणि हा पार्थ आहेत ना काव्याकडे नुसता बघतच असतो. तो प्रेमात पडलेला आहेत ना काव्याच्या, बघा प्रेक्षकांनो. आणि मग त्याला ते काव्याचं नवीन रूप ना असं बघायला फार आवडतंय. इकडे हे काव्याने सगळ्या चेहऱ्याला क्रीम लावलेली असते आणि ती क्रीम लावताच हसत असते. इकडे हे काव्याने ना सगळी क्रीम त्याच्या हातालाही लावलेली असती, दोन्ही हातांना लावते आणि चेहऱ्यावर पण आता ती क्रीम पसरवत असते. आता यांचं इकडे चालूच असतं क्रीम लावणं. त्याला बेबीसारखं तयार करते की काय माहीत नाही. आता असो, इकडे आता आपण बघतोय की ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे. इकडे ऑफिसमध्ये एका मुलाला खूप प्रॉब्लेम होतो. प्रेक्षकांना त्याचं नाव ना मला आठवत नाही काही. असो, आणि तो म्हणतो की अरे यार काय प्रॉब्लेम झालाय, काही सॉल्व्ह का होत नाहीये, आणि जीवाचं लक्ष त्याच्याकडे जातं. एवढा तिथे एक मुलगी येते आणि त्याला म्हणते ए बाबा झालं का तुझं प्रेझेंटेशन रेडी. ते की विक्रम सर विचारत होते कधी होणार आहेत म्हणून. तो म्हणतो की अरे गॉड ही फाईल ओपनच होत नाहीये. ती म्हणते काय, बघतो आणि इग्नोर करून देतो. आणि तो मुलगा म्हणतो की अरे माहित नाही काय प्रॉब्लेम झालाय, सॉल्व्ह करू याला. म्हणतो की तुला माहिती का ही प्रेझेंटेशनची फाईल जर ओपन नाही ना झाली, फाईलला जर काही झालं ना तर माझी पूर्ण 1 महिन्याची वाया जाईल. ती म्हणते की विक्रम सर आपल्या सगळ्यांना सस्पेंड करतील. तो म्हणतो की व्हॉट. ती म्हणते की आपण हे बघ,
सिद्धार्थ आहे ना त्याला सांगू, त्याला त्याला जमेल. तो म्हणतो की अरे तो पण नाही आलाय का. सुद्धा म्हणते की ओ गॉड, आता दोघांचीही पंचायत झालेली नाही का. मुलगा म्हणतो की आता काय करू, कोणाची हेल्प घेऊ. इकडे जीवाला नंदिनीचं बोलणं आठवतं. म्हणते की तुम्ही जीवा आहात, जी लोक आज तुम्हाला नावं ठेवतायत ना, त्या तीच लोक अभिमानानं तुम्हाला त्यांच्यात घेतील. तुम्ही नंदिनीचं बोलणं त्याला आठवतो आणि तो उठून उभा राहतो आणि त्यांच्या जवळ येतो. असं म्हणतो आणि मी काय हेल्प करू. मुलगी म्हणते की तुम्हाला जमणार आहेत का जीवा सर. म्हणते की नाही म्हणजे तुम्ही आत्ताच जॉईन केलं ना, हिचं बघा एवढा मोठा प्रॉब्लेम असताना ही दुसऱ्याला टोमणे देते. कसे लोक असतात ना. असं जीवा म्हणतो ठीक आहे खेळत बसा. मग जीवा म्हणतो की हे जर प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झालं, विक्रम सर किती चिडतील तेव्हा कळेल तुम्हाला. इकडे हा जीवा म्हणतो की बाबांचा राग मी तुम्हाला सांगायला नकोय. हा जीवा म्हणतो ते जर त्यांच्या मुलाला शिक्षा म्हणून कामावर पाठवू शकता, तर हे प्रेझेंटेशन वेळेत कम्प्लीट झालं नाही तुम्हाला कामावरून काढूही शकतात. दोघांचे जीवाच्या बोलण्यामुळे लाईट लागलेल्या असतात आणि जीवा म्हणतो की चॉईस इज युअर्स. एवढ्यात ती म्हणते की सर सर प्लीज मदत करा ना. ते त्याला मदत करू द्यायची नाही म्हणून तो तिथून झटक्याने उठलेला दिसतोय आणि जीवा तिथे बसतो. तेव्हा तिथे काहीतरी करतच असतो आणि इकडे हा मुलगा त्या मुलीला म्हणतो की काय आहे. ती म्हणती थांब. त्याला काही पटत नसतं की जीवा त्याच्या तिथे बसलेला असतो किंवा काहीतरी करत असतो म्हणून. इकडे काव्या जीवाचं काम चालूच असतं आणि इकडे काव्या त्याला क्रीम लावत असते. तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि म्हणतात की पार्थ तो ऑफिस आज जॉईन. तेवढ्यात पार्थ त्यांच्यापासून तोंड लपवतो आणि इकडे ही काव्याच म्हणते ओ हो बाबा ते आजपासून ऑफिस जॉईन करणार आहेत ना. इकडे विक्रम दादा नाचायला येतं आणि ते म्हणतात अगं काय हे. बाबा म्हणतात मला असं वाटतं तू आज पण ऑफिसला येऊ नको, सुट्टी मागून घ्या आज पण. पार्थ म्हणतो की नाही नाही बाबा ही गंमत. आणि बाबा म्हणतात अरे तुझी ही जी गंमत आहे ती माझ्यासाठी काही नवीन आहेत का. इकडे काव्या म्हणते की म्हणजे. बाबा म्हणतात अगं तू एकदा माहेरी गेली होतीस ना. आणि पार्थ म्हणतो की बाबा राहू द्यात ना. इकडे बाबा म्हणतात अगं तू माहेरी गेली तेव्हा हा एकट्याने चेहऱ्यावर असा क्रीम वगैरे चोपडत बसला होता. काव्याला हसू येतो. बाबा म्हणतात की बायकोच्या आठवणीत असंच एकट्यानेच क्रीम पूर्ण चेहऱ्यावर आणि बाबा ऍक्शन वगैरे करून सांगतात. बाबा म्हणतात की बायकोच्या आठवणीमध्ये असेच एकट्याने चेहऱ्यावर इतक्यांची रांगोळी काढण्यापेक्षा समोर बसून असं तिच्या हाताने असं चंद्रकोर वगैरे काढणं कधीही असं ही बेटर. आणि पार्थ त्या आरशाकडे बघतच असतो आणि ती क्रीम पुसण्याचा प्रयत्नही करत असतो. मज्जा आली प्रेक्षकांना हा सीन बघतानाही आणि रिव्ह्यू देताना पण. म्हणतात की नाही 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 चालू द्या तुमचं. नाही नाही विचारता की आज ऑफिसला येतोयस ना, चेहरा उजळून निघेल छान. त्याच्या पाठीवर असा एक फटका मारतात आणि हसत हसतच बाहेर निघून जातात. त्यानंतर काव्या आणि पार्थ प्रेक्षकांना इतके हसतात की त्यांचं हसायला बघून मलाही हसायला आलेलं आहेत. बाप रे. इकडे काव्या हसता म्हणतात की देशमुख हो काय करू मी तुमचं. इकडे काव्य म्हणते की नाही नाही बस, विक्रम काकांसमोर झाली तेवढी फजिती बस झाली, ते सगळं नीट करून देते आणि येऊन आपल्याला हसायला नको. पुसून का उपयोग आहे. आणि बघितले आता रिक्षा फिरणार त्यांना सांगणार बाबा. आणि इकडे हा काव्य म्हणते की सगळ्यांसमोर विक्रम काका आपल्याला ऑकवर्ड करणार. आणि पार्थ म्हणतो की ऑकवर्ड काय, आपण एन्जॉय करायचं. काव्या म्हणते की मज्जा करायची, एन्जॉय करायची. एवढंच माहितीये ना तुम्हाला देशमुख. एन्जॉय करायला मज्जा करायला फक्त कारण लागतं तुम्हाला. पार्थ म्हणतो की तुम्हाला फिस्कारायला कारण लागतं तसंच ना. काव्या म्हणते की काय करणार आहे, मी फिस्कारले नाही तर तुम्हाला चैनच पडत नाही ना. पार्थ म्हणतो काय करणार, ती आपली लव्ह लँग्वेज आहेत ना. आणि पार्थ काव्या त्याच्या ओघात म्हणती ते तर आहेच ना. आणि पार्थ तिथून चष्मा घालतो आणि निघून जातो. इकडे पार्थ गेल्यानंतर काव्याला कळतं की, आणि ती म्हणते की लव्ह लँग्वेज. त्या लक्षातच येत नाही की आपण पार्थवर प्रेम करायला लागलोय. ती ऍक्सेप्टच करत नाही या गोष्टी प्रेक्षकांनो. असो आता ती तिचा विचार करत आहे. इकडे आता बघू आपण जेव्हा ते लॅपटॉप नीट करतो की नाही. आणि काहीतरी टाईप केलेलं असतं आणि म्हणतो की सॉल्व. आणि इकडे त्या मुलीला फार आनंद झालेला असतो आणि तो आता त्याचा कॉम्पिटिटर आहेत ना, त्याच्यामुळे त्याला थोडंसं जलस फील होतं आणि तो त्याच्या चेअरवर बसतो. तो मुलगा बघतो तर फाईल खरंच ओपन झालेली असती. आणि हा मुलगा म्हणतो की थँक्यू सो मच सर, मला हेल्प केली, आय एम सो सॉरी, तुमच्याशी भांडलो. आणि तो मुलगा त्याची दिलगिरी व्यक्त करत असतो कारण ज्याने ते केलेलं असतं ते एकदम चुकीचंच केलं असतं. मुलगा म्हणतो की मी तुमच्या बायकोबद्दल नको ते बोललो, मला नव्हतं बोलायला पाहिजे. म्हणतो की आय एम रिअली व्हेरी सॉरी, प्लीज माफ करा. जीवा म्हणतो की ठीक आहे, होतं असं कधी कधी. जीवा म्हणतोय की मी विसरलोय आता ते. आणि तो मुलगा म्हणतो की फ्रेंड्स, बरोबर नंदिनीने सांगितलेलं असतं तसंच होतं. ती म्हणते की आपण मदतीचा हात पुढे केला की ते आपोआपच मैत्रीचा हात पुढे करतील.
ही फ्रेंड्स होतो आणि त्याला मिठी मारतो आणि सगळेजण आनंदाने अशा टाळ्या वाजवत असतात. हे एकदम छान झालेलं आहे नाही का. ऑफिसमध्ये आता जीवाची काहीतरी वेगळीच अशी स्वतःची ओळख असणार आहे. इकडे आज पहिल्यांदा ऑफिसमध्ये जीवाला हसताना बघितलेलं आहे. हे पण खूप छान झालंय आणि तो हसता हसता तिथे या मालिकेचा त्यांनी एपिसोड संपवलेला आहे. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण बघू आता प्रोमोमध्ये काय दाखवलेलं आहे. इकडे जीवा घरी येऊन खूप आणि नंदिनीला उचलतो आणि गोल गोल फिरवतो आणि म्हणतो की मला माझ्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करायची पहिली संधी मिळाली. आता जीवा असं म्हणतोय तर मला तरी असं वाटतंय की बाबांनी त्याला ते प्रोजेक्टचं काम सोपवलेलं दिसतंय असं तरी जीवाच्या आनंदावरनं कळत आहेत. पण आपल्याला हे उद्याच कळेल की नक्की हा जीवा कसला आनंद व्यक्त करत होता. इकडे हा जीवा म्हणतो की पण ना मला टेन्शन सुद्धा आलंय. इकडे ही नंदिनी म्हणते की ह्या बॉल सारखं आपल्यावर आलेलं प्रेशर कॅच करायला शिका आणि जीवा खरंच कॅच करतो. इकडे बघा आता यांचं दोघांचं चालू असतं तेवढ्या तिथे पार्थने काव्यासाठी बहुतेक मूवीचा प्लॅन केलेला